मिरजेत 2 गटात वादातून तरुणावर तलवार हल्ला। पोलीस ठाण्याबाहेर 2 गट भिडले। मिरजेतील भंगार व्यावसायिक व त्याच्या मेहुण्याच्या देवघेवीच्या वाद प्रकरणी पोलिसांनी चौकशीला बोलावल्यावर भंगार विक्रेत्याच्या 2 गटात पुन्हा हाणामारी झाली। यावेळी सागर तानाजी गोसावी वय वर्ष 27 या तरुणावर माजी नगरसेवक पुत्र व भावाने तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केल्याची तक्रार आहे। या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्यात। 4 दिवसांपूर्वी पोलिसांनी तानाजी शंकर गोसावी या भंगार विक्रेत्यास मेहुण्याने घर घेण्यासाठी दिलेले 21 लाख रुपये परत मागितल्याने मेहुणा कुमार गोसावी व त्याच्या कुटुंबियांनी मारहाण दमदाटी केली। यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते। याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाल्याने गांधी चौक पोलिसांनी तानाजी गोसावी व कुमार गोसावी या दोघांना चौकशीसाठी बोलावले होते। यावेळी दोन्ही गट परस्परांच्या अंगावर धावून गेले। पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना रोखले, मात्र पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर इथं दुचाकीवरून जाणाऱ्या सागर गोसावी यास खतीबनगर इथं अडवून त्याच्या डोक्यावर व हातावर तलवारीने व लोखंडी रॉडने वार करण्यात आले। या हल्ल्यात सागर गोसावी गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी मिरज सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आला आहे। माजी नगरसेवकाचा भाऊ प्रकाश गोसावी, मुलगा अर्जुन उर्फ पृथ्वीराज गोसावी, करण गोसावी व त्याच्या 2 साथीदारांनी हल्ला केल्याची तक्रार सागर गोसावी यानं गांधी चौक पोलिसात केली आहे। तर दुसऱ्या गटातील कुमार गोसावी यानंही मारहाणीची तक्रार केली आहे। या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। माझं नाव तानाजी शंकर गोसावी। कुमार भरत गोसावी यांचा आमचा विषय पैशाचा देवाणघेवाणचा लिगली आमचा व्यवहार होता। पीआय साहेबांच्या समोर आम्ही तिथं जाऊन समक्ष पीआय साहेबांच्या बसले होते आम्ही आणि बोलणं करत होते। आणि त्या वेळेस समोरचं की नाही प्रकाश गोसावी आणि आम्हाला आणि प्रकाशचा मुलगा करण आणि अर्जुन गोसावी यांनी दमदाटी करून पीआय साहेबांच्या समोरच्या बाजूला असं आम्हाला हे केलं। आणि मुलगाला म्हटलं, मी बाळा आई त्याची बहीण कुमारची तुम्ही समक्ष घेऊन या आणि ते साहेबासमोर उभं करून तुम्ही बोलणं करा म्हणून मुलाला मी पाठवून दिलं। आणि मुलाला पाठवून दिल्यानंतर मुलगा आईला घ्यायला गेला आणि ती समोर गेल्यानंतर पोराला मारलं या लोकांनी। आणि त्यामध्ये बाकीचे लोक पण पोलीस स्टेशनमध्ये 10-15-20 जण होते त्यामध्ये। आणि ते कोण कोण मारले बाकीचं नाव ते मुला माझा विचारून घ्या आणि मुलं माझा ॲडमिट आहे, दवाखान्यामध्ये पडलं, या लोकांनी मारलं। होय, प्रकाश गोसावी तिथं होता आणि बाहेर गेल्यानंतर ते माझ्या मुलाला धरून त्यांनी मारलं आणि माझ्यावर न्याय व्हावा, माझा तुम्ही हे करावं। माझं नाव रोहित तानाजी गोसावी, मी राहणार कृष्णाघाट रस्त्याला। सदर आमची जागाविरुद्ध थोडीफार तक्रार होती। ती समोरची पार्टी कुमार भरत गोसावी, सुमन कुमार गोसावी यांनी आज सकाळी आम्हाला काल कळण्यास आलं की पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार आहेत आणि साहेबांचा फोन आलता पोलीस स्टेशनमधून, गांधी पोलीस स्टेशनमधून। तर सदर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर ती केबिनमध्येच आमच्या धक्क्याबुक्क्या थोड्याफार झाल्यात, साहेबांच्या समोर झालेल्या आहेत। आणि दुसरी गोष्ट, ते आमचे डॉक्युमेंट्स आणायला गेलतो, सागरला पाठवून दिलतो घरी, त्याच कारणास त्यांनी पुढचं जे काही घटना झालेल्या आहेत सागरला मारल्यात।